नमस्कार सर्वांना. तर आज मी मटकीला भिजवून लांबलचक असं मोड घरगुतीच कशी आणते, तर खूप छान मोड बनते ती. तर मटकी अशी विकत आणलेली ती घरातच मी अशी त्याला मोड आणते आणि खूप छान अशी मटकी बघा आता अशी भिजत घातलेली. तर ही मटकी आता गार पाण्यातच अशी भिजत घालायची. गरम पाण्यात घातली की त्याला मोड काही येत नाहीत. तर चांगली 2-3 पाण्याने अशी धुवून घेतली आणि नंतर मग अशी गार पाण्यातच अशी 1 दिवस आधी भिजत घातली होती आणि पुन्हा एकदा अशी खाली कोणतंही भांडं घेतलं तरी चालतं. तर ह्या भांड्यात अशी मी वितळायला ठेवलेली. वितळलं म्हणजे सगळं पाणी निथळून जातं आणि दिवसभराचं रात्रभर असं मटकीला मोड येते ते. खूप छान असं मोड येते ते मस्तपैकी. तर अशी नीटनेटकी अशी ठेवली पसरवून चांगली आणि जितकं पाणी वितळून जाईल तितकं लांबलचक असं मोड येते ते. तर आणि मोड आलेली मटकीची रस्सा भाजी खायला खूप छान आणि सर्वांनाच आवडते. तर हलकी-फुलकी असते आणि डाळी-बिळी अशा मटकीच्या आणि मोड आलेली मटकी कोणाला आवडत नाही? तर सर्वांनाच आवडते. तर अशी बघा मी आता दिवसभर आता अ, ठेवलेली होती मटकी आणि त्याला कसलं लांबलचक असलं मोड आले ते वाव! खूपच छान. आणि ही मटकी कांदा आणि हळद टाकून, थोडंसं मीठ टाकून असं लहान मुलापासून सर्वांसनीच अशी खूपच आवडते. नुसतं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि परतून घ्यायची अशी. तर खूप छान बनते आणि त्याची सुकी भाजी पण, रस्सा भाजी तर वाव! मस्तच नादच खुळा असतो. तर आता खूप छान अशी बनलेले कसलं टरटरीत मोड आले ते मोठंच्या मोठं. तर विकत आणायची सुद्धा अशी मटकी मोड आलेल्या मटकीची गरज नाही. तर घरगुती अशा त्या. तर रुमालात सुद्धा मी बांधून कधी ठेवत नाही अशा मटक्या. तर अशाच चाळणीत अशा ठेवते आणि पाणी सगळं निथळून देते. फक्त पाण्याचा अंश त्या मटकीला लागला नाही पाहिजे. पाहिजे तेवढे दिवस टिकते मटकी आणि थोडासा जरी पाण्याचा त्या मटकीला अंश लागला की त्याला भुरा येतो आणि बाद होऊन जाते. तर त्याच्यामुळे असंच मग चांगली एक भरणी घेऊन त्या भरणीत जरी आपण अशा चांगली पुसून करून ठेवली तरी खूप छान अशा मटक्या आठवडाभर म्हणलं तरी राहते त्या. आणि कसले बघत राहावी अशीच मटकीची मोड आलेली मटकी अशी बनलेली. तर तुम्ही एकदा अशी ट्राय करून बघा. खूप छान अशी होते त्या. त्याला रुमालात बांधायची सुद्धा गरज नसते. अशाच अडकत ठेवायच्या. फक्त पाणी सगळं निथळून द्यायचं. तर मी अशीच नेहमी करत असते. रुमाला सुद्धा बांधून ठेवत नाही कधी मटक्या. तर आता मटकीची भाजी तर बनलीच पाहिजे आता. आज आता मोड आलेले मटकी आता. तर आता कढई ठेवून आता मस्तपैकी आधी मी मटक्या भाजून घेतलेल्या होत्या. तर कांदा टाकून मोड आलेली मटकी थोडी घेतली. तर मस्तपैकी मीठ टाकून घेते, हळद टाकून घेते आणि फ्राय करून घेते मटकी. तर मी इकडं वरण पण बनवून घेतलेलं होतं. तर मला मटकीची रस्सा भाजी पण बनवायची आहे. तर मी मटक्या काढून घेतल्या आता त्या आणि मुलासनी पाहिजे असल्या तर मुलासनी पण अशा दिल्या तरी चालते. त्या खूप छान अशा लागते त्या आणि डाळीमध्ये खूप प्रोटीन असतं. तर मुलांच्यासाठी म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनाच डाळी खूप छान असते त्या खाण्यासाठी. तर आता चटणी पण टाकून घेतली मस्तपैकी आणि कोथिंबीर वरणच टाकून घेतलेली होती आधी. तर गरम पाणी ओतलं. तर गरम पाणी ओतलं की आपली रस्सा भाजी मटकीची मिळून पण येते आणि वरण पण आता मी इकडे बनवून घेते. तिला तडका देते आता वरणाला. तर आधी मी मस्तपैकी आता शिजवून घेतलेलं होतं. तर वर कांदा थोडा टाकलेला आणि ओलं खोबरं, सुकलेली मिरची आणि जिरे टाकून फोडणी दिली. मस्तपैकी आता आणि हळद मी आधीच टाकलेली होती इकडे डाळीत आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ म्हणजे परत सारखं टिपीट टाकायची गरजच नाही त्याच्यामुळे. तर झटकीपट त्याला फोडणी दिली वरणाला आणि तिकडे आपली मटकीची रस्सा भाजी पण शिजते. तर आता मला शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं होतं मटकीच्या रस्सा भाजीत. तोपर्यंत इकडं कुकरला शिट्टी लावून घेतली. शेंगदाण्याचं कूट टाकून घेते त्या भरपूर असं ताजं ताजं शेंगदाण्याचं कूट. तर मस्तपैकी आता मटकीची रस्सा भाजी बनलेले. तर खूप छान आणि टेस्टी लागते. तर मला भाज्या पण या अशा बनवायच्या होत्या दुसऱ्या.
तर त्या आता बनवून घेते. तर मस्तपैकी आता सोयाबीनची भाजी आणि मी लसूण आधीच भरपूर असा सोलून ठेवलेलं होतं सगळ्या भाज्या